इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद. खबरदारी म्हणून दुबई हवाई वाहतूक प्राधिकरणाचा निर्णय. हल्ल्यापूर्वी इराणनं दिला होता दुबईला इशारा. जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाल्यानं डोनाल्ड ट्रम्प चिंतित. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत मिळून पेट्रोलिंग करू, ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन. युद्धाचा आज 17वा दिवस. इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर आतापर्यंत 700 क्षेपणास्त्र आणि 3600 ड्रोन हल्ले केल्याचा इराणचा दावा. एलपीजी गॅस घेऊन निघालेली दोन्ही जहाजं भारताच्या दिशेनं. शिवालिक जहाज गुजरातला आज पोहोचणार. जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाल्यानं डोनाल्ड ट्रम्प चिंतित. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत मिळून पेट्रोलिंग करू, ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन. दहावी बारावीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणी 103 शिक्षक निलंबित. राज्य शिक्षण मंडळाकडून राज्यातल्या कारवाईची माहिती. परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्हीमुळे समोर आले अनेक गैरप्रकार. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत योगेश सोमण यांच्या साहित्य संवर्धन पॅनलचा विजय. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमण यांचा मिलिंद जोशी यांच्यावर 45 मतांनी विजय. विधानसभेत आज धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा होणार. विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याची विरोधक करणार मागणी. तर चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगीची शक्यता. विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी. प्रदीप दाते यांच्यावर 1474 मतांनी विजय. गरज असेल तिथे बदल करू, गिरीश गांधींची प्रतिक्रिया.